पुढची एक महत्त्वाची बातमी वारकऱ्यांच्या दृष्टीने माऊलींच्या पालखीतील वारकऱ्यांनी दिवे घाटातून जाणं टाळावं। दिवे घाटात न जाता थेट सासवडमध्ये वारकऱ्यांनी एकत्र यावं असं आवाहन शिंदे सेनेचे आमदार विजय शिवतारे यांनी वारकऱ्यांना केलंय। दिवे घाटात रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे सुरक्षेला धोका आहे, त्यामुळे दिवे घाटातनं फक्त माऊलींच्या पालखीने प्रवास करावा। वारकऱ्यांनी पर्यायी मार्गाने सासवडमध्ये दाखल व्हावं असं विजय शिवतारे यांनी सांगितलंय। दिवे घाटातील रस्त्याचं काम करणाऱ्या कंत्राटदाराला विजय शिवतारे यांनी झापलं देखील। स्वतः आमदार विजय शिवतारे आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरती। शिवतारेजी, स्वागत तुमचं TV9 मराठीमध्ये। नमस्कार। नमस्कार, जय महाराष्ट्र। समस्त वारकऱ्यांना जे उद्या आळंदीवरून निघणार आहेत आणि पुण्यातनं पुढे जाणार आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल आणि कारण काय? मी आज मी आदरणीय नितीन गडकरी साहेब यांना देखील पत्र लिहिलं। सकाळी एका जागरूक नागरिकाने काम सुरू आहे उंचावर आणि पोकलेन काम करतोय असं मला व्हिडिओ पाठवल्यानंतर इमिडिएटली मी गडकरी साहेबांना लिहिलं, प्रोजेक्ट डायरेक्टरना बोललो, कलेक्टर साहेबांना बोललो की जर पाऊस पडतोय, लूज बोल्डर्स किंवा लूज माती जर असेल तर प्रचंड धोका आहे आणि लाखो वारकरीकडून जात असतात, त्यामुळे पहिली गोष्ट तुम्ही ती काळजी घ्या। आणि वारकऱ्यांना देखील आणि विश्वस्त जे आहेत आळंदीचे योगी महाराज असतील, गहिनी महाराज असतील, त्याचे कबीर महाराज असतील, छोटे माऊली असतील, या सगळ्यांना फोन करून मी सांगितले, विनंती केली की आपण पत्रक प्रसिद्ध करून दिवे घाट टाळलाच पाहिजे। कारण संपूर्ण दिवे घाट फोडलेला आहे, रस्त्याचं रुंदीकरणाचं काम सुरू आहे, लूज बोल्डर्स आहेत, माती आहे। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भूस्खलन होत आहे आणि इथे तर प्रोन आहे, म्हणजे भूस्खलन होण्याची दाट शक्यता आहे लूज मटेरियलमुळे। आणि म्हणून मी त्यांना विनंती केली की तुम्ही एक पालखी आणि त्याच्यावर काही ठराविक लोक फटकन असा घाट जाऊन आणि बाकीच्या वारकऱ्यांनी पर्यायी मार्ग म्हणजे बोबदेव घाटातून गेले तर अगदी घाटाच्या वर जो पालखी विसावा आहे तिथे लोक येऊ शकतात, चालत ते जॉईन होऊन सासवडपर्यंत जाऊ शकतात किंवा मग सासवडला जॉईन होऊ शकतात, पण तो टाळावा अशा प्रकारची विनंती केली। आणि मला कबीर महाराज यांनी आताच जस्ट 1-2 मिनिटापूर्वी सांगितलं की आम्ही मुख्यमंत्री महोदयांनी जशी आळंदी ते पुण्याच्या संदर्भात पुण्यात जॉईन होऊन आवाहन केलं होतं तसं आम्ही त्या दिवशी सोहळ्याच्या सर्व लोकांनी जाहीर केलं होतं की पुढची प्रसिद्धी आम्ही करू, काय करायचंय। उद्या ते प्रसिद्ध करतायत की शक्यतो दिवे घाट टाळावा अशा प्रकारचं निवेदन स्वतः पालखी सोहळ्याची मंडळी करतायत। आता 1-2 मिनिटापूर्वी माझी बोलणी झाली, टाळलंच पाहिजे। धन्यवाद शिवतारेजी, तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल।